हवामान बदलाच्या संकटाचा सामना करताना बळीराजा अधिक सक्षम व्हावा, शेती व्यवसाय किफायतशीर व शाश्वत व्हावा यासाठी शासनाच्या कृषी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने अध्ययन समाचारच्या वतीने कवी संमेलनातून शेताच्या बांधावर कृषी योजनेचा जागर हा अभिनव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अचलपूर तालुक्यातील हनवतखेडा येथील शेतकरी देवानंद आमले यांच्या शेतात कृषी विभागाच्या सहभागातून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते, त्याचप्रमाणे प्रशिक्षण व व्यवस्थापन प्राधिकरण आत्मा प्रकल्पाच्या संचालक अर्चना निस्ताने, उपविभागीय कृषी अधिकारी प्रफुल्ल सातव, तालुका कृषी अधिकारी अक्षय क्षीरसागर, वऱ्हाडी कवी प्राध्यापक विठ्ठल कुलट, विजय सोशे, राजा धर्माधिकारी, गौतम गुडदे, गजानन मते व यांच्या उपस्थितीत या कवी संमेलनातून शासनाच्या कृषी विभागाच्या योजनेचा जागर करण्यात आला. यावेळी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अतुल वाट, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रभुदास ठाकरे, त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र गोरले, अमोल चिमोटे, रवींद्र पाटील, सुधीर रहाटे, गोपाल लहाणे, ज्ञानदेव पाटील, अमोल बोरेकर, अनिल पवार, भाविश अग्रवाल, खरेदी विक्री संचालक विलास गुंडे, सोसायटी अध्यक्ष गजानन बाणाई, सरपंच विजय ढेपे सह विविध क्षेत्रातील मान्यवर व शेतकरी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कवी संमेलनाच्या माध्यमातून कृषी योजनेचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमाचं आयोजन अध्ययन समाचारच्या तपपूर्ती वर्धापन दिनाच्या औचित्यावर करण्यात आले होते. अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा. मार्च रोजी शेतीच्या बांधावर शासनाच्या कृषी योजनेचा जागर कवीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करणार आहोत. खऱ्या अर्थाने शेतीची आणि मातीचं नातं हे प्रत्येकाशी आहे आणि त्या नात्याला अनुसरून या शासनाच्या ज्या कृषी योजना आहेत आणि कृषी विभाग काय करतो या योजना त्या माहीत व्हाव्या याकरता आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कवी संमेलनासाठी आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत वऱ्हाडी भाषेतील शब्दांचा महिमा असणारे विठ्ठलजी कुलट, जे अकोटवरून आलेले आहेत, प्रतिभा साहित्य संघाचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी वऱ्हाडी कवी राजाभाऊ धर्माधिकारी, त्यांचं नाव सर्वश्रुत आहे. त्याचप्रमाणे विजयजी सोसे, त्याचप्रमाणे गजाननजी मते आणि वऱ्हाडी भाषेत आपल्या कवीतून ठसका देणारे गौतमजी गुडदे, हे सर्व कविवर्य या ठिकाणी आहेत. आणि शेती आणि कृषी विभागांच्या योजना संदर्भात या ठिकाणी ते कविता सादर करतील. आणि यासोबतच हे जे कवी आहेत हे अचलपूर तालुक्यातलेच आहेत. सांगावंसं वाटतं की अचलपूर उपविभागाची माती अशी कसदार आहेत की या ठिकाणी प्रशासनातले अधिकारी आहेत. मग चांदूर बाजार तालुक्यातलेच या ठिकाणी जे जिल्हा कृषी अधीक्षक आहेत राहुलजी सातपुते साहेब, हे चांदूर बाजार तालुक्यातले सिरसगावचे आहेत. त्याचप्रमाणे जे आपल्या अचलपूर ज्यांच्या अंतर्गत 5 तालुके येतात असे प्रफुल्लजी सातव साहेब, हे सुद्धा चांदूर बाजार तालुक्यातील खराळा गावचे आहेत. आणि अचलपूर तालुक्याचे जे कृषी अधिकारी आहेत क्षीरसागर साहेब, ते बाजूलाच पांढरी येथील रहिवासी आहे. आणि सोबतच जे कविवर्य सुद्धा आहेत याच मातीतले आहेत, याच गावातले आहेत. अशा पद्धतीने सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या कसदार माती एक विचार देते, एक समृद्ध विचार देणारी ही माती आहे. आणि त्या मातीशी संबंध ठेवून एक प्रामाणिकपणा ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहे. या ठिकाणी जिल्हा कृषी अधीक्षक सातपुते साहेब सुद्धा आहेत. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहे. त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहेत. सर्व संचालक आहेत. मी पुढच्या मंच संचलनासाठी माईक समाप्त. मंच संचालक चालू आहे. कसं आहे, कृषी अधिकाऱ्यांचा जेव्हा सल्ला घेतला
तेव्हा शेतकऱ्याला देवच दिसून राहिला. बिजवाईत देव दिसते, शेतात देव दिसते, अन्नधान्यात देव दिसते, म्हणजे विठ्ठल दिसते. जसा पाऊस येते त्याच्यातही देव दिसते. जेव्हा आम्ही त्यांचा सल्ला घेतला, मी कास्तकार पिंपरी थुगावचा, साहेबांची भेट झाली, म्हणे बाबा या कार्यक्रमाला यायला लागते. म्हटलं काही हरकत नाही. तर मी एक अभंग सादर करतो आपल्या समोर. एक विठ्ठल आला रे पाऊस झाला रे, विठ्ठल आला रे पाऊस झाला रे, विठ्ठल बोला रे भिजोनिया भिजोनिया, विठ्ठल आला रे पाऊस झाला रे, भिजले से तन भिजले से मन, भिजले से तन भिजले से मन, विठ्ठलची धन पोशिंद्याचे, विठ्ठलची धन पोशिंद्याचे, विठ्ठल आला रे पाऊस झाला रे, फाडून काकर, काकर समजते ना? तर आपल्याला समजते. तिकडं पश्चिम महाराष्ट्रात गेलो म्हणजे काकर म्हणजे काय होते म्हणते. फाडून काकर. मी अध्ययन समाचारशी जुळलो आणि एक रंगोत्सवाचा पण कार्यक्रम अध्ययन समाचारने असाच मेळघाटात घेतला. एक कार्यक्रम तर असा घेतला की ज्या शेतकऱ्यांचा कापूस हा विदर्भातल्या शेतकऱ्यांचा कापूस जमा करण्यासाठी किंवा संकलन करण्यासाठी इंग्रजांनी जी शकुंतला रेल्वे निर्मिती केली होती ती आता बंद अवस्थेत आहे आणि म्हणून शेतकऱ्यांची ही रेल्वे पुन्हा चालू व्हावी यासाठी सुद्धा एक आंदोलन, अभिनव आंदोलन केलं होतं आणि त्या शकुंतलेमध्ये कवी संमेलन घेतलं होतं. तर फार जबरदस्त प्रतिसाद त्याला मिळाला होता आणि आजचा हा उपक्रम सुद्धा एकदा टाळ्या होऊ द्या आपल्या सर्व कृषी खात्यासाठी आणि अध्ययन समाचारासाठी. तर मी एक अभंग लिहिलाय बघा. वावर पंढरी आत्मा पांडुरंग, आत्मा वावर पंढरी आत्मा पांडुरंग, जोडी ही अभंग सरकारी, जोडी ही अभंग सरकारी, जुन्या संग नवे आले तंत्रज्ञान, जुन्या संग नवे आले तंत्रज्ञान, मातीतून सोन उगवाया, मातीतून सोन उगवाया, पिकविले मोती टिकवाया हाती, पिकविले मोती टिकवाया हाती, बाजाराची गती जाणोनिया, बाजाराची गती जाणोनिया, जाणून घे आता माहितीची खान, जाणून घे आता माहितीची खान, वास्तवाचे भान ठेवूनिया, वास्तवाचे भान ठेवूनिया, बदलतो काळ तसा तू बदल, बदलतो काळ तसा तू बदल, समस्यांचे हल आत्मापाशी, समस्यांचे हल आत्मापाशी, तुझ्या सोबतीला शिक्षणाची साथ, तुझ्या सोबतीला शिक्षणाची साथ, देई कृषी खात पाठबळ, देई कृषी खात पाठबळ, वावर पंढरी आत्मा पांडुरंग, वावर पंढरी आत्मा पांडुरंग,
जोडी ही अभंग राहो आता, जोडी ही अभंग राहो आता, जोडी ही अभंग राहो आता. तेव्हा गोंधळून जायचे नाही, तेव्हा गोंधळून जायचे नाही, आता शेती विकायची नाही. तेव्हा गोंधळून जायचे नाही, आता शेती विकायची नाही. हो, समजले मला भाऊ, पण माझ्या मालाला मिळत नाही भाव. समजले मला भाऊ, पण माझ्या मालाला मिळत नाही भाव. माती मोल भावात मागतो व्यापारी, वर मी बसतो रे घाव. डोईवर असते कर्ज, मजबुरी माझी असते, आणि शेवटी घाटाचा सौदा, गरिबी उरावर बसते. अरे रे रे रे, विसर माझ्या मित्रा हा लूटमारीचा फंडा. अरे विसर माझ्या मित्रा हा लूटमारीचा फंडा. महाकृषी शिकवतेच तुम्हाला कायदेशीर खात्रीचा फायदेशीर धंदा. आता लोकल मार्केटची बाळगू नको रे भीती. ॲप सांगते देशभरात तुझ्या मालाला भाव कुठे आणि किती. धान्य कसे साठवावे याचं सगळेच सांगते रीती. जवळपास गोदामांची सांगते सविस्तर माहिती. म्हणून म्हणतो आता बिलकुल घाबरायचे नाही, आणि शेती विकायची नाही. बिलकुल घाबरायचे नाही, आता शेती विकायची नाही. चला करू रे उत्तम शेती ज्ञानाचा सागर. या रे महाकृष्ण सागर आहे. आज माझ्या आयुष्यातला भाग्याचा दिवस आहे की ज्या शेतकऱ्यांसाठी ही कविता लिहिली, त्या शेतकऱ्यांच्या समोर शेताच्या बांधावर मला ही म्हणायला मिळते हे माझं भाग्य आहे. महाकृषीचा जागर भारूड आहे. महागाईचं बियाणं आणलं, वावर पेरलं, केला जागर, आणि झडती काही लागली नाही माई फुटली घागर. झडती काही लागली नाही फुटली घागर. झडती काही लागली नाही फुटली घागर. हो, अरे नाम्या भाऊ, काय झालं इतकं सादर तोंड काहून एकवळ झालं. अरे होणारच नाही का. तुझे शेत माझ्या शेजारी, तुला एकरी 15 पोत्यांचं पीक आलं. अरे तुझे शेत माझ्या शेजारी, तुला 15 पोत्यांचं पीक आलं, आणि मी इतका खर्च केला तर 3 एकरात अर्ध पोत हाती आलं. आता शेती करायची नाही, मला शेती विकायची घाई. आता शेती करायची नाही, मला शेती विकायची घाई. अरे थांब माझ्या मित्रा, मर्दगडी ना. अरे मर्दगडी तू नाही भित्रा. आधुनिक तंत्रज्ञानाचा तुला नाही रे पत्ता, म्हणून तुझ्या घरावर दारिद्र्याची सत्ता. अरे 15,000चा मोबाईल तुझा फक्त सिनेमे बघत बसला. अरे 15,000चा मोबाईल तुझा फक्त सिनेमे बघत बसला. आणि महाकृषी ॲपचा डाउनलोड केलाच नाही, आणि महाकृषी ॲप डाउनलोड केलाच नाही, पुन्हा नुकसानाचा विंचू डसला. मी सांगतो तुला सर्व काही, आता शेती विकायची नाही. मी सांगतो सर्व काही, आता शेती विकायची. हो, शेतकऱ्यांची दैन्यावस्था दूर पाहिजे गेली, म्हणून आपल्या महाराष्ट्र शासनाने महाकृषी ॲपची निर्मिती केली. वेगवेगळ्या असे जमिनी आहेत, त्यांचे वेगवेगळे अंतरंग, म्हणून माती परीक्षण करून समजून घ्यावा तिचा ढंग. सगळ्यांनी मग पेरले मी पण पेरतो असा करायचा नाही कल्ला. अरे सगळ्यांनी पेरलं म्हणून मी पण पेरतो असा करायचा नाही कल्ला. आपल्या शेतीमध्ये तुम्ही काय पेरावे याचा महाकृषीच देते सल्ला. अरे क्षणभंगूर निसर्गाचा ओळखून पुरा बाज, महाकृषी सांगणार अगोदर तुला हवामानाचा अंदाज. कोणत्या पिकाला कोणती खते किती कधी द्यावी याची संपूर्ण माहिती घर बसल्या एका ॲपवर यावी. आत्मा, सौर, पोखरा खेड्यापाड्यातील पोशिंद्यांचा भूदेव ठरला खरा. आत्मा, सौर, पोखरा खेड्यापाड्यातील पोशिंद्यांचा भूदेव ठरला खरा. कृषी विभागाच्या कृषी दूतांनो घेऊन संतांचा वसा. कृषी विभागाच्या कृषी दूतांनो घेऊन संतांचा वसा. अन्नदात्यांची सेवा करून शेतीच्या स्वर्गात बसा. शेतीच्या स्वर्गात बसा. शेतीच्या स्वर्गात. गळ्या वावरात गेलो एका चांदण्या राती. गळ्या वावरात गेलो एका चांदण्या राती. एका चांदण्या राती भर गामाच्या घाती. गळ्या वावरात गेलो एका चांदण्या राती. एका चांदण्या राती भर गामाच्या घाती. चांदी आतरावी असं होतं चांदण टपोर.
चांदी आतरावी असं होतं चांदन टपोर, धार किरणाची वळेवानी हुळला चकोर, गोळ होतो म्हणे गळ्यात या न्याहेरीच्या साठी, गळ्या वावरात गेलो एका चांदण्या राती, 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 गळ्या वावरात गेलो एका चांदण्या राती. अरे रुपया पेरला ठाणे उगवले, रुपया पेरला ठाणे उगवले, बाकी आठाण्याचं करावं काय. रुपया पेरला ठाणे उगवले, बाकी आठाण्याचं करावं काय. मेंदूच झाला बधीर आता, गोट्यानं डोकसं फोडावं काय. मेंदूच झाला बधीर आता, गोट्यानं डोकसं फोडावं काय. आज कृषी संमेलनातून शेताच्या बांधावर कृषी योजनांचा जागर हा एक म्हणजे कवी संमेलनाचा फार एक नाविन्यपूर्ण उपक्रम अचलपूर तालुक्यात श्री जितेंद्रजी रोडे आणि उपविभागीय कृषी अधिकारी श्री प्रफुल्लजी सातव यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेला आहे. आणि हा एक फार चांगला स्तुत्य उपक्रम आहे. या माध्यमातून आपल्या विदर्भातील खास करून अचलपूर तालुक्यातील अमरावती जिल्ह्यातील कवींनी कृषी योजनांची माहिती कवितेच्या स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान असो, जसे महाविस्तार या ॲप असो किंवा इतर योजना असो, या सर्व योजनांची माहिती नाविन्यपूर्ण पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केलेले आहे. मी या उपक्रमाबद्दल श्री प्रफुल्लजी सातव व श्री जितेंद्रजी रोडे यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यात हाच उपक्रम जिल्हा स्तरावर कसा राबवता येईल या दृष्टीने आम्ही निश्चितच प्रयत्न करू आणि जिल्हा स्तरावर सुद्धा याच प्रकारचा उपक्रम राबवून कृषी विभागाच्या ज्या विविध योजना आहेत त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू. आज अचलपूर येथील हनवतखेडा या गावामध्ये आपले कृषी विभाग असेल जितूभाऊ रोडे यांच्या संकल्पनेतून शेतबांधावरील कवी संमेलनातून कृषी योजनेचा जागर ही जी आगळी वेगळी योजना आपण इथे राबवलेली आहे, ज्यामधून आपण कृषी विभागाच्या विविध योजना आहेत, महाविस्तार AI ॲप, यांत्रिकीकरण, आर्किवायट या तसंच शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या आणि त्याचं उपाययोजन ते आपल्याला प्रत्यक्ष कवी यांच्या कवितेतून आपण इथे मांडलेले आहे. आणि खरोखरच हा अतिशय नाविन्यपूर्ण उपक्रम आपण राबवलेला आहे आणि या उपक्रमासाठी मी विभागातील सातव साहेब, रोडे साहेब यांना शुभेच्छा देते. तसेच जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर आपण कसा उपक्रम राबवता येईल त्या संदर्भात आपण प्रयत्न करू. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा निश्चितच राज्यभरासाठी आणि तिथल्या सर्व कृषी खात्यासाठी एक दीपस्तंभ असणारा असा हा कार्यक्रम आहे. कारण शेतीच्या बांधावर कवी संमेलनाच्या माध्यमातून कृषी योजनांचा जागर ही एक अभिनव कल्पना आहे. जितूभाऊ रोडे आणि कृषी विभाग यांनी हा संयुक्तपणे राबवलेला आहे आणि स्थानिक जे कवी आहेत, वऱ्हाडी कवी, त्यांच्या कवितांच्या माध्यमातून इथल्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा जागर हा केला गेला. सर्व शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी केला गेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे सर्व शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला. तर मला असं वाटते की जैन समाचारच्या या तपपूर्तीनिमित्त घेतलेला हा कार्यक्रम हा निश्चितच सर्वांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम आहे.